फ्रेंड्स, स्पेशल डिशमध्ये आज आपण आपल्या सगळ्यांच्याच खूप जास्त आवडीची आणि ठेलेवाल्यांनी तयार करेपर्यंत ही ज्याची आपण वाट पाहू शकत नाही अशी एक रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे पाणीपुरी। तर पाणीपुरी ही सगळ्यांनाच आवडते, पण पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करणं आणि त्यानंतरचं त्याचं तिखट आणि आंबट गोड पाणी, त्याची बुंदी करणं यात खूप जास्त वेळ जातो आणि ते तयार करेपर्यंत आपला ती खाण्याचा मूड निघून गेलेला असतो। तर त्याच्यामुळे इन्स्टंट अशी पाणीपुरी कशी तयार करायची, जेव्हा आपली खाण्याची इच्छा होईल आणि लगेचच आपल्या समोर त्याची प्लेट तयार होईल, अशा पद्धतीने पाणीपुरी कशी तयार करायची हे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आज या इथे मी कच्च्या आणि रेडीमेड अशा पाणीपुरीच्या पुऱ्या विकत आणलेल्या आहेत। तर मी जिथे राहते तिथे सुट्ट्या पुऱ्या साधारण 30 रुपयाच्या पाव किलो अशा प्रमाणात ह्या भेटतात। तर तुम्ही पाहू शकता, या आपल्याला विकत आणून फक्त तळायच्या आहेत आणि छान टम्म अशा ह्या पुऱ्या फुगतात। जेव्हा आपण घरी या पुऱ्या करतो तेव्हा त्याचं पीठ मळणं, ते भिजत ठेवणं, त्यानंतर त्या लाटून त्याला आकार देणं आणि नंतर ते तळणं, यामध्ये बराचसा वेळ निघून जातो आणि एवढं सगळं करून देखील आपल्या सगळ्याच पुऱ्या छान फुगतात असं नाही, तर काही चपट्या होतात, काही फुगतात। तर त्यामुळे आपला पाणीपुरी करण्याचा आणि खाण्याचा सगळा मूड जातो। तर अशा पद्धतीने मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। यानंतर आता आपण पाणीपुरीच्या आतमध्ये जी खारी बुंदी टाकतात ती तयार करत आहोत। तेल तर आपलं ऑलरेडी गरम झालेलं आहेच। तर या इथे अर्धा वाटी बेसन पीठ, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात, हे व्यवस्थित असं हलवून घेऊयात। याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय। तर बुंदी करण्यासाठी थोडंसं पातळसर असंच आपल्याला मिश्रण लागतं आणि आपली बुंदी छान कुरकुरीत व्हावी यासाठी साधारण पाव चमचा यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। व्यवस्थित हे एकजीव करून घेऊयात। बुंदीचं मिश्रण तयार झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, हे पीठ आपल्याला अशा पद्धतीचं हवंय। तर आता आपण झाऱ्याचा वापर करून बुंदी सोडून घेऊयात। सुरुवातीला तेल छान आणि कडकडीत असं गरम करून घ्यायचंय आणि त्यानंतर यामध्ये बुंदी सोडायची आहे। बुंदी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची। लो फ्लेमवरती छान कुरकुरीत अशी ही बुंदी आपल्याला तळून घ्यायची आहे। तर या इथे तुम्ही पाहू शकता, झटपट अशी आपली बुंदी देखील तयार झालेली आहे। यानंतर आता आपण त्याच कढईमध्ये अगदी 1 चमचाभर तेल शिल्लक ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये पाव चमचा जिरी आणि पाव चमचा मोहरी टाकून घेत आहोत। जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि अगदी थोडीशी हळद यामध्ये आपण टाकून घेऊयात। तर आता आपण तयार करत आहोत पाणीपुरीच्या आतील जी भाजी आपण वापरतो किंवा स्टफिंग आपण याला म्हणू शकतो, ती तयार करत आहोत। तर आपण इन्स्टंट अशी पाणीपुरी तयार करत आहोत, त्याच्यासाठी बटाट्याची भाजी करत आहोत। जर तुमच्याकडे वेळ असेल आणि जर तुमच्याकडे आयताच काबुली चणा किंवा पांढरा वाटाणा भिजत ठेवलेला असेल तर तुम्ही त्याची देखील भाजी करू शकता। फक्त एवढंच की इन्स्टंट असल्यामुळे आपण बटाट्याची भाजी करत आहोत। तर या इथे 2 मध्यम आकाराचे उकडून मॅश करून घेतलेले बटाटे आणि साधारण पाव वाटी फ्रोझन मटार यामध्ये मी टाकून घेत आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। ही भाजी करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुमची करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, नाहीतर नाही केली तरीही चालेल। तर आपली बटाट्याची भाजी करून तयार झालेली आहे। यानंतर आता आपण पाणीपुरीचं तिखट पाणी करणार आहोत। त्यासाठी अशा पद्धतीचा पाऊच मार्केटमध्ये मिळतो, साधारण 30 रुपये अशी याची किंमत आहे। पाणीपुरीचं तिखट आणि आंबट गोड पाणी मागितलं की अशा पद्धतीचे पाऊच दुकानदार आपल्याला देतात। तर प्रत्येक पाऊचवरती मेजरमेंट लिहिलेलं असतं। तर याच्यातील जी चटणी आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि ज्या पद्धतीनं या पाऊचवरती लिहिलेलं आहे त्याच पद्धतीनं याच्यामध्ये मी अर्धा लिटर आपलं नॉर्मल पाणी टाकणार आहे। घरातील रेग्युलर जो तांब्या असतो तो साधारण अर्धा लिटर याच मेजरमेंटचा असतो। यामध्ये आपल्याला फक्त पाणी टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थितपणे हे आपल्याला ढवळून घ्यायचंय। जी आपण खारी बुंदी केली ती यामध्ये टाकून घेऊयात आणि झटपट असं आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी या इथे तयार झालेलं आहे। यानंतर आता आपण आंबट गोड अशा पद्धतीचं पाणी करणार आहोत। तर त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचा एक पाऊच आहे, हा सुद्धा 30 रुपयांचाच आहे।
तर याच्यामध्ये तुम्ही पाणीपुरी, रगडा पॅटीस किंवा भेलपुरी कशासाठी हे पाणी वापरू शकता। हा पाऊच देखील मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। यानंतर मगाच्याच प्रमाणे अर्धा लिटर पाणी म्हणजे साधारण 1 तांब्या भरून पाणी आपण यामध्ये ओतून घेऊयात। हे सुद्धा आता आपण व्यवस्थितपणे ढवळून घेऊयात आणि या इथे आपलं पाणीपुरीचं आंबट गोड असं पाणी तयार झालेलं आहे। यानंतर या प्लेटमध्ये मी थोडीशी कांद्याची पात, कोथिंबीर आणि कांदा चिरून घेतलेला आहे। हे सगळं आपल्याला एकदम बारीकसर असं चिरून घ्यायचंय आणि अशा पद्धतीनं हे एकत्रित करायचंय। तर आता आपण आपली जी पाणीपुरी आहे ती सर्व करायला घेऊयात। त्यासाठी पुऱ्या आपल्याला अशा पद्धतीनं ह्या फोडून घ्यायच्यात। छान मस्त आणि कुरकुरीत अशा या पुऱ्या झालेल्या आहेत आणि तेवढ्याच छान टम्म फुगलेल्या देखील आहेत। यानंतर यामध्ये आता आपण स्टफिंग म्हणून जी बटाट्याची भाजी केलेली आहे ती टाकून घेऊयात। तिखट पाणी आणि गोड पाणी किती टाकायचं हे आपण आपल्या आवडीनुसार ठरवायचंय। जर लहान मुलं असतील तर जास्त करून गोड पाण्याचा वापर केला जातो। यानंतर आता आपण पाणीपुरीचं तिखट पाणी टाकून घेणार आहोत। हे पाणी प्रत्येक वेळेस आपल्याला ढवळून घ्यायचंय जेणेकरून ते एकजीव होतं। तर या पुऱ्या भरताना शक्यतो गच्च अशा या पुऱ्या भरायच्या जेणेकरून याचा जो फ्लेवर आहे तो तोंडामध्ये छान असा उतरतो। तर तिखट पाणी टाकून झालेलं आहे। यानंतर याच्यावरती आपण जी खारी बुंदी केली ती टाकून घेऊयात। याच्यावरती कांद्याची पात, कोथिंबीर आणि कांदा हे एकत्रित केलेलं मिश्रण टाकून घेऊयात। त्याचबरोबर एकदम बारीकसर अशी शेव टाकून घ्यायची आहे। या इथे झटपट अशी आपली पाणीपुरी तयार झालेली आहे। तर ही आता मी टेस्ट करून पाहते। अगदी सेम टू सेम ज्या पद्धतीची पाणीपुरी आपण ठेलेवाल्यापाशी खातो सेम तशीच झालेली आहे। तर ही रेसिपी झटपट अशी घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।